वाट पाहिजे तुझी. चल एक काम कर, पटापट तयार हो, जाऊया बाहेर. कुठे? आता विसरलास काय? आज आपण कशासाठी भेटणार होतो? विसरलास? तू मला काहीतरी सांगायचं होतं तुझं सिक्रेट. हो ना? आठवलं. पण आधी तू सांगणार होतास ना. काय यार तू रे, पहिला तू. मी सांगेनच पण तू सांग. नाही वेदांत, प्रथम तू सांग. मी सांगू? तूच सांगायचं. त्याच्याबद्दल मला जास्त काही एक्सपिरियन्स नाही आहे. अरे दोन जिवलग मित्र एकमेकापासून लपून ठेवलेलं सिक्रेट काय असू शकतं? मला आला तसे तुला. आला अंदाज, पण तो केव्हा झालेला आहे. मग सांग. तसं नाही रे. आता सांग. हा नाटका नको तुझी मला. बर, मी नाटक करतो असं वाटतं तुला. हा आणि तू ए सुशा, आता तू सांग. अरे आता सांग ना रे. कुठून सुरुवात करायची? खरं सांगू? खरंच सांग. नाही सांगू नकोस. नाही गप्पा मारू नकोस. खरंच सांग. खरंच तसा मला एक्सपिरियन्स नाही रे. मला मोठा एक्सपिरियन्स आहे. साला आता सांगतोस की? सांगतो. ए सुशा, खरंच सांगू? खरंच सांग. खरंच खोटं सांगू नकोस. थापा पण मारू नकोस. सांगू. हा पण सांग. शब्दात सांगण्यासारखं नाही रे तिचं वागणं. कधी माझं कौतुक करते आणि कौतुक करण्यासारखं वागते. स्वतःपेक्षा माझी काळजी घेते आणि कधी स्वप्नात येऊन सखोल मनाच्या खोल गोष्टी सांगून जाते. आणि तिचंही असंच असतं. परीसारखं येणं आणि मनाच्या गाभाऱ्यात परी बनूनच राहणं. ती आयुष्यात आहे आणि सगळं काही बदललं. जगण्याला अर्थ प्राप्त झाला तिच्या येण्यानं. अरे वा. जगायचं का आणि कशासाठी हे शिकवलं तिच्या प्रेमानं. आणि म्हणूनच मला ती खूप खूप आवडते रे. खूप आवडते. अमिता, येस अमिता, माझं प्रेम, माझं सर्वस्व. अमिता, येस अमिता, माय लव्ह, माय स्वीट हार्ट. काय झालं बेटा? काय झालं? अरे खरं बोलतोय तो. बेटा, आम्ही एकमेकांवर खूप खूप प्रेम करतोय.
खोट्या भ्रमात होतो, खोट्या भ्रमात. तुला वाटलं काय वाटलं तुला? आपल्या मैत्रीचा तू चुकीचा अर्थ काढलेला आहेस. फक्त चुकीचा. नाही. मी चुकायचा होऊ शकत नाही. मी चुकीचा होऊ शकत. अरे बघ ना यार, हे मला चुकीचं झालं. नाही चुकीचा होऊ शकत नाही यार. मी चुकीचा होऊ शकत. अरे बाय, ही मला चुकीची म्हणते. हिने ते मला धोका दिलाय. Shut up! तुझा मी कधीच विचार केलेला नाही. जेव्हा विचार केला ना, तो फक्त माझ्या सुशांतचा आणि सुशांतचा. तू माझ्या मैत्रीचा अर्थच वेगळा काढलास रे. आणि हा दोष माझा नाही. सुशांत माझं सर्वस्व आहे आणि त्याच्याशिवाय जगणं मला शक्यच नाही. सुशांत नाही तर कुणीच नाही. एक वेळ मरण पत्करेन मी. पण तुझा कधी सुद्धा विचार करणार नाही की कुणाचा सुद्धा. वेदांत अरे तू माझा फक्त मित्र आहेस. सुशांत याला समजवणार आहे. काही वेड्यासारखं बोलतोय तो. हो मी वेडा आहे. मी वेडा. आणि तो काय म्हणणार मला? साला दोस्त म्हणून घेतो आणि त्यालाच फसवतो. साला त्याला मित्र म्हणून मला फसवतोय. उद्ध्वस्त केलं तुम्ही. बस झालं वेदांत. काही वेड्यासारखं बोलू नकोस. वाटते ते बोलू नकोस. मी वेड्यासारखं बोलतो. हा मी वेड्यासारखं बोलतो. आणि तू अतिशहाणा. अतिशहाणा. आणि ही तुझ्यापेक्षा दीडशाणी. प्रेमाचं नाटक एकीकडे आणि प्रेम दुसऱ्या बरोबर. आता यापुढे एक शब्द बोललास ना तर खबर पडेल तुला. का ऐकत नाही तुला. आणि एका फालतू पोरीसाठी माझा तो विधान आता तरी इथं थांबणं योग्य नाही. नाही. चल इथून. नाही. विधान, चल इथून. डरपोक साला. अरे मार ना. मार ना. इतकंच काय झाला? मार ना. साला डरपोक. विधान, चल आता तरी इथं थांबणं योग्य नाही. चल. सुशांत अरे यांची चेहरे मग बघण्यासारखे आहेत. आणि हे कशासाठी केलंस तू सगळं? आम्ही दोघं ना एवढं एकमेकाशी एकदम प्रेम करतात. एकदम मस्त मित्रता आहे. एकदम मस्त मित्र. बरं का याने तुमची प्रेमाची गाथा कधीच सांगितली. म्हणून विचार केला ज्या दिवशी हा सांगेल त्या दिवशी याची जबरदस्त
मस्त परीक्षा घेतली आणि तिने घेतली. ए, सुशा, बोल रे बाबा. सुशा, बोल. काय झालं असतं? एवढं होऊ दिलं नसतं रे मी यार. पण मित्रा मानला तुला आपल्या मैत्री तुझ्या प्रेमाला महत्व दे. मित्रा तेच होतं आम्हाला. कितीही काही झालं ही निर्दोषापासून दूर जाऊ नका. तुम्हाच्या प्रेमाला अंतर येऊ देऊ नका. तुम्ही खरंच एक दुसऱ्यासाठी आहात रे. पण अनिता मित्रांना तसं काही वाईट नव्हतं. काय बोलू रे तुला. अखिल मित्र आहे ना यार. आणि बोलतोस काय टोकायचं वगैरे 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 नंतर. आधी ही कॉफी जी आणली ती थंड झाली आहे. मला तर वाटतं सुद्धा कळलं राकेश. मला तर वाटतं यापुढे तुम्हाला गरम कॉफीची गरजच नाही. पहिले ही कॉफी घेऊन जा आणि मस्त पैकी गरम कॉफी घेऊन ये. चल कॉफीवरच बनवतो. अरे पण काय होत मला. अरे जाऊया फिरायला जाऊया सेलिब्रेट करूया मस्त काहीतरी. अमिताला पण घे जाऊ कुठेतरी मस्त मजा करू. काय सांगता. मला वाटतं चालेल. चालेल म्हणजे चालेलच रे. चल जाऊया ना अमिता. आपण सगळे बाहेर जाऊया फिरायला. हा आता कसं करायचं. हा हा तू पण ये. अरे पण काय बोलत नाही. अरे काय यार तो कधी बोलला आहे का. आणि त्याचं तसंच आहे ना. तुला माहित आहे यार तू प्रश्न काय करतो यार. चल ना लवकर तू तयार होऊन येतो. बरं बरं बरं. काय चाललंय तुझं. ओके कशाबद्दल बोलतोस. मी कशाबद्दल बोलत आहे तुला चांगलं माहित आहे. अमिताला तुझ्या हृदयात काय स्थान आहे मला माहित नाही का. अरे का तुझ्या भावनाचा कोंड मला करत आहेस. का तू तुझ्या मतावर ठाम राहिलाच नाही. अरे का माझ्याकडे थांब बघ आणि सांग. करतो असं तर प्रेम. करतो असं तर प्रेम. वेदांत करतो असं तर प्रेम. हो करतो मी प्रेम. करतो मी तिच्याशी प्रेम करतो. सिद्धार्थ to be not to be that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरडीवर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं या देहाचे लक्तर त्या गुंडाळलेल्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याचा डोहामध्ये. आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्यांचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा कधी खाण्याचा किनारा. इथेच मेघ आहे सिद्धार्थ. इथेच मेघ आहे. नव्या स्वप्नाच्या अनोखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणूनच आम्ही सहन करतो हे जुने जागेपण. सहन करतो अस्तित्वाच्या गाभाऱ्यातील सत्वाची विटंबना. आणि अखेर करुणीचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आपल्याच मारेकराच्या दाराशी. विधात्या तू एवढा कठोर का झालास. अरे एका बाजूने आम्ही ज्यांना जन्म देतो ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूने आम्हाला जन्म देणारा तूही आम्हाला विसरतोस. तर विस्कटलेल्या या हाडाचे सापळे घेऊन माझ्या सारख्या थेड्या वेदांत कुणाच्या पायावर डोकं आदळायचं रे. कुणाच्या.
हो सिद्धार्थ, हो मी प्रेम करतो तिच्यावर, करतो, पण ती नाही करते माझ्यावर. अरे अरे समजलाच नाही, समजलाच नाही. याला एक करते एकतर्फी प्रेम, आणि एकतर्फी प्रेमाला कुठे स्थान नाही नसतं सिद्धार्थ, कुठे स्थान नाही. मी एकटाच करत हे कळते ना तुला. मग राहू शकते तो अमिताशिवाय का नाही राहू शकत. तू असं का बोलतो, कशासाठी बोलतो आणि का असं बोलतो. अरे सर्व आपल्या नजरेसमोर झाल्यानंतर आम्ही त्याला काय करू शकतो, करावं काय आणि करून फायदा काय आणि काही उपयोग आहे का. अरे ते दोन जेव्हा फार प्रेम करतात रे, आणि कसंही झालं तरी ते आपले फ्रेंड्स आहेत यार, फ्रेंड्स आहेत. त्यांचा सुखाचा विचार करावा, त्यांचा सुखाचा विचार करणं गरजेचे आहे सिद्धार्थ. आणि हा, जेवढा तू माझा मित्र आहे, जेवढा तू माझा मित्र आहे तेवढा त्यांचाही मित्र आहे. तेव्हा ना माझा विचार सोडून दे, कळलं ना, सोडून दे माझा विचार. अरे सुशांत पुढे, अरे सुशांत, अरे चाललंय फटाफट. अमिता अगे ये ना गाव. अरे बाबा जेव्हापासून तुम्ही सांगितलं बाहेर जायचं, आई शपथ चोराची भूक लागली आहे, चालेल येणार आहे. अरे सगळं चांगलं इथं, कुठं जायचं बेत आहे हा. काय नाही रे, तुझ्या साहेबाला असं करून आणतो थोडं. बरं लवकर पाठवा त्यांना, नाही तर मोठे साहेब ओरडते मला. तुला कशाला. ती लई मोठी स्टोरी आहे, लई मोठी. कधी सांगा काय ती स्टोरी तुझी लई मोठी. ठीक आहे, सांगीन कधीतरी. मग सतपणी आता असं राहिला मुकासारखा. तो जास्त काही बोलत नाही, असं करायला तो जास्त बोलत नाहीये, तो मुका नाहीये, तो एकदम रागावलेला आहे. त्याच्याकडे जाऊ नको. का रागावला. काय कमी पडलंय का. नाही काय सांगा कधीतरी. आता मला लय काम आहे, जात आहे. ओके ठीक आहे. त्याची ती स्टोरी नंतर बाजूला ठेव. हे अंतपुराण देवीचंच असतं. आणि जेव्हापासून तूच मला सांगितलं की बाहेर जाऊया, आई शपथ देवा शपथ जबरदस्त भूक लागली आहे. चला काय यार असं काय सांगत तुम्ही. तुम्ही त्याला मी काय करता का माहित नाही. माणसं मग कुणासाठी पुसायला लागली मला. मीच आहे, पण तू असं घाबरलास का. काय माहित नाही, काच्या मास्तर असं काम करतात.
मी आनंदला भेटायला आलो. पण साहेब घरात नाही आहे. मग या आपण बसा ना. हो, तसा तो खूपच व्यस्त असतो. नाही भेटावं तर वेडा रागावतो. कधी ह्या भागात येणं झाले की भेटूनच जातो. अरे तुझे साहेब आहेत तसे. माणूस की काय असते ते आनंदकडे पाहूनच कळते. नाहीतर आजच्या ह्या काळात कोण कुणाचा असतो. जिथे सत्य नाही तिथे परक्याचे काय घेऊन बसला. पण तुझे साहेब म्हणजे वेगळाच माणूस आहे. म्हणून त्याला भेटायला नकळत पाय वळा तिकडे आलो बघा. बरं बरं बसा तुम्ही. तुमच्यासाठी मी चाय घेऊन येतो. अरे सध्या चाय बंद केली मी. मग पाणी तरी घ्या ना. तू पण गमतीचाच आहे नाही साहेब. तर ते पण बंद केलाय. बरं पाणी आणतोस ना. हो मी पाणी आणतो. बसा तुम्ही. हा? अरे दौलत पाणी आणतोस ना रे. ठीक आहे. बरं दौलत मी निघतो. तुझ्या साहेबला सांग येऊन गेलो म्हण. ठीक आहे. लक्षात राहायला तर सांगे. नाहीतर ते पण विसरून जाय. असं मध्ये मध्ये का काम करता हो. डोकं जरा शांत ठेवत जा. मग काय म्हटलास गांगरायचंच नाही. ठेवही मी डोकं शांत. पण ते पण लक्षात राहिलं तर. बरं तुम्ही निघा. नाहीतर ते पण विसरून जाईल. बरं बरं मी निघतो. सगळं शांत शांत. नितेश, तू इथं कसा? स्वतःच्या मालकीचं घर असल्यासारखा हा प्रश्न आहे का तुला. तसं हा प्रश्न तुलाही आहे. तू इथे कशी नाही का. हे बघ, सांगू नकोस मला. माहित आहे मला तू इथे का आली आहेस आणि कशासाठी. अरे माहिती आहे ना तुला. मग मला विचारण्याचा मूर्खपणा का करतोयस? काय करू ग. सुशांत इतकं शहाणपण माझ्यात असतं तर या अमिताचं येणं जाणं माझ्या हातात असतं. खबरदार. जिभेला आवर घाल. का ग? तू सांगते म्हणून माझ्या जिभेला आवाज घातलं. काय माहित आहे तुझं ऐकायला मला आवडतं. आवडतं ना? मग तुझी ही फालतू बडबड आहे ना, ती बंद कर. आणि वाटेला लाग. पुन्हा तोच मालकी हक्क. म्हणजे आता हे घर तुझं आहे. यात हवेत वावरतीस की काय. आता या क्षणाला जरी हे घर माझं नसलं तरी कधीतरी होणारच आहे की. यात काही शंकाच नाही. कारण सुशांतचं आणि माझं लवकरच लग्न होणार आहे. केलं नाही सगळे करणार आहे. त्या मावळत्या नवीन राजाला साक्षी ठेवून त्या चौपाटीवरच्या एकांतात बसायचं आणि स्वप्न नगरी डुबायचं. फक्त हेच काम आहे तुमच्यासारखं प्रेम योगाचं. वर्तमानात काळात बसून भविष्याचं स्वप्न रंगवणं खूप सोपं असतं. पण तुझ्या त्या दोन काळामध्ये अजून एक तिसरा काळ आहे. कर्दर काळ म्हणजे हा ते. काय करायचं काय तुला? काय करायचंय तुला? मी समजले नाही. समजेल असं मी बोलत नाही आणि ती मी करतो ते समजते.
बोलणार जास्त महत्त्व आहे ते. तुझ्या या फाजील गोष्टींना ना मी महत्त्व देत नाही. ते महत्त्वाचं नाही मला, कारण स्वतःपेक्षा मी कोणाला देत नाही. बरं मला सांग, तू माझ्यावर का फरक आहे का सुशांत आणि माझ्यात? तू थोड्या वेळापूर्वीच मान्य केलं आहे. कावळा आणि राजहंस याच्यामध्ये फरक माहिती आहे ना तुला मूर्खा? अमिता, अरे तुझ्या तर एकदम तुझ्या तोंडावरच आहे. अरे प्रश्न विचारण्याचा मूर्खपणा का करतोयस तू? अच्छा, म्हणजे मी जे विचारतो ते मूर्खपणा आणि तुम्ही जे करता ते शहाणपणा. हो, आहेच मी शहाणी. आणि हे बघ, सुशांतशी प्रेम करणं म्हणजे मोहात पडून घेतलेला निर्णय नाही. पण त्याआधी मी तुला माझा प्रपोज केला होता. पण तू माझा प्रस्ताव नकारलास. अरे बेअक्कल माणसा, यालाच तर शहाणपणा म्हणतात. अमिता, गप्प बस. आता गप्प ऐकायचं माझं, अजिबात मध्ये बोलायचं नाही. अरे मी म्हणजे तुला काय वाटलं रे? तुला विचारावंसं वाटलं, तू विचारलंस. आणि मला नाही पटलं तर मी नाही म्हणून सांगितलं. बस, संपला विषय. संपलं नाही अमिता, आता खरं तर सुरू झाले आहे. त्या गोष्टीचं नाही, तुझ्या बदनामीची. का? तुला हवं होतं म्हणून तसं झालं नाही म्हणून? बरोबर, एकदम बरोबर. जर माझ्या मनासारखं नाही झालं ते कुणाचंच मनासारखं होऊ देणार नाही. पण कामं खोटी करतो, पण खरा बोलतो. हे बघ, तुझ्या खऱ्या कृत्यानं मला काहीच फरक पडत नाही. ते आता तुला नाही कळणार. जेव्हा बदनाम होशील तेव्हा तो. का? अरे बदनाम होण्यासारखं मी काय केलंय? अच्छा, कमाल आहे. म्हणजे तुझं आणि सुशांतचं जे चाललं आहे तो तुला थोडा नाही. आता कळलं तुला? तुझा प्रस्ताव मी का नाकारला ते? अरे तू बावळट आहेस, बावळट. आणि तितकाच मूर्ख देखील आहेस तू. अमिता, अरे अरे कुणाचा प्रियकर तर सोड, मित्र म्हणून घेण्याचं सुद्धा लायकीचा नाहीस तू. अमिता, एक मिनिट, अजून माझं बोलणं संपलेलं नाही. काय म्हणत होतास तू? मला बदनाम करणार? जर आम्हाला बदनाम करणार असशील ना तर बिनधास्त कर जा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या घरात देखील तुझी बहीण आहे ना, हे विसरू नकोस. ती माझी बहीण आहे. तू ते मला सांगू नकोस. आणि त्याचा बदनामीचा कोण स्वप्न पण पाहू नका. संपून जा. का? ती तुझी बहीण आहे म्हणून? आणि आम्ही कोण रे? आम्ही कुणाची तरी बहिणी आहोत ना? हे बघ, तुला काय वाटलं? इतर वेळेप्रमाणे मी तुझं या वेळेला सुद्धा ऐकून घेईन? नाही ऐकून घेणार. सुशांत, तुझा काय जीवनात आला आणि तुला तर कॉन्फिडन्सच वाढला. खरं तर आज छोट्या भावनेत राहून खरी तर मोठी चूक शक्य आहे. हे सगळं मी तुला समजून सांगण्यापेक्षा तसं सांगतात का तो सगळं तुला सांगा. ओके, एक मिनिट. फालतू लोकांबरोबर विचार करत बसत नाही मी. आणि त्यासाठी वेळ सुद्धा वाया घालवत नाही, समजला?
नाही. दादा, मला वाटतं सुशांतने याला कधीच जवळ घेतलेला नसेल. हाच सुशांतला जवळ घेण्याचा प्रयत्न करत असेल. काही असो, पण अशा माणसापासून दूर राहावं हे आमचं सुशांतला करू नये. दादा, आपण ना सुशांतला याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करूया. हो नक्की. पण हे महाशय आहे कुठे? तिघही एकाच वेळेला घरी आले होते. मला वाटलं घरीच आले आहेत. ठीक आहे, आल्यावर त्याला समजावू. ओके. दादा, मला काहीतरी बोलायचं होतं. हो, हा बोल. दादा, तुम्ही माझ्या बाबांना कधी येऊन भेटतात? सध्याच नाही. का हो दादा? प्रत्येक गोष्टीला एक ठराविक वेळ असते. पण काळजी करू नको, मी लवकरच येऊन भेटेन तुझ्या बाबा. खरंच दादा? थँक्यू दादा. अरे सिद्धार्थ, अरे तू इथे बसलाय का? मग कुठे असायला हवा होता? ते पण बरोबर. सुशांतचा मित्र म्हणजे सुशांत आजूबाजूलाच असणार. ए, मित्र आणि बॉडीगार्ड यातला फरक कळतं का तुला? हो कळतो ना मला. जीवाचं रक्षण करतो तो बॉडीगार्ड आणि जीवाला जीव देतो तो मित्र. म्हणजे मित्र कम बॉडीगार्ड. पण इकडे त्याचा जीवाचं रक्षण करण्याचं असत नाही, पण त्याच्या जीवावर तुझा पण जीव जाण्याचा जास्त चान्स आहे. काय म्हणायचं आहे तुला? अरे कळलं नाही, कळलं नाही सिद्धार्थ तुला? आता सांगतोय की माझं ऐकतोय? अरे सांगायचं अजून तुझी वेळ आलं नाही. तेव्हा फक्त मी जे सांगतो ते नीट ऐकायचं. ज्याचं मागे पुढे मिळत असतात ना त्या सुशांतपासून तुम्ही दूर राहायचं. एवढं समजा नाहीच तू राहील तर फुकटचा जीव गमवून बसाल. जोक्स भारी मारतोयस तू. अरे तुला जोक्स वाटलं का? बरं, जोक्स ना होतात. बरं, मी तुला एक सांगतो ते ऐक. आता जी काही मदमाश केलीस ना, पुन्हा एकदा आमच्या समोर करू नकोस. नाहीतर काय करशील? कुठं मरशील आमच्या हातो. सिद्धार्थ, आवाज खाली कर आणि सुशांत आमच्यापासून दूर ठेवून त्याला नुकसान पोहोचायचा काय विचार डोक्यात चाललाय ना ते थांबव. अरे तो माझा नुकसान करायला चालला आहे म्हणून विचार करू नको, नाही तर एक एक पाठ धडापासून भारत करेल. तेव्हा मुखाट्याने चालता हो, नाहीतर चार माणसं बोला तुला न्याय. समजलाच? ठीक आहे, या अपमानाच्या बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. काय करतोय? बघ ना, काही पण बोलून जातो ना, फक्त ऐकून घ्यायचं. काय सिद्धा? अरे असं नाही करायचं. थोडं राहा, कंट्रोल ठेवूया. काय चाललं रे? अरे साला काही बोलून जातो नाही, फक्त ऐकून घ्यायचं. ऐकून घ्यायचं का नाही घ्यायचं? घ्यायचं. अरे असल्या माणसाला ऐकून घेऊन तू सुद्धा ऐकून काय करणार आहेस तू? आणि मी काय सांगतो ते समजलं की दोघातला बोलव? अरे त्याला कशाला बोलत आहे? नाही सुशांत बोलव. बघ ना, सुशांत बोलव. कधीपासून गांभीर्याला गेला आहे, मला बाबा इतका बसून ठेवलाय. दोघं आहेत का? सुशा, अरे सुशा, आंघोळीला गेलाय? एवढं काय करतो रे? अरे बायको घ्या, आले महाशय. सॉरी सीता. अरे
माझ्यावर रागवलं नाहीस ना? सुशांत, खरंच मला तुझ्याशिवाय करमत नाही रे. अरे तुला प्रत्यक्ष भेटल्याशिवाय ऐकून तू सुद्धा खूप आनंदी होशील. सुशांत, अरे मी खूप आनंदी आहे. आय एम सो हॅपी.
पण मीता, हे तुझे बाबा? अगं आम्ही दोघं एक दुसऱ्यावर चांगले पडत होतो. चांगले मित्र म्हण आनंद. आता हा बाहेर भेटला आणि घेऊनच आला. नाना, तुम्ही या, बसा इकडे. आपण निवांतपणे बोलू. सुशांत, दौलतला चहा सांगायला सांग. दौलत काय कशाला? दादा मी आणले ना चहा. नको, तू नको, दौलतला सांग. तालुका या सगळं तुलाच करायला हवं. म्हणजे सांगतो तुला. अमिताभ, तू जा, चहा सांगायला सांग. हो हो. नाना, खरं म्हणजे 2 दिवसांनी आपली भेट तुमच्या घरी झाली असती. म्हणजे मी अमिताच्या आईबाबांना भेटायला येणार होतो. म्हणजे मलाच की. हो, पण ते आता कळलं ना. पण युगायुगाने का होईना. आता कळलं आणि आपण आमच्याच घरी भेटतो. पण इथं सांगितलं तर चालेल ना तुम्हाला? अरे बोल आनंद, परवानगी कसली देतोस? कसं आहे दिना, तुमची अमिता आमच्या सुशांतला पसंत करते. लग्न करायचं म्हणते. तर परवानगी द्या ना. माफ कर आनंद, मी तुझा हा प्रस्ताव स्वीकारू शकत नाही. का? असं का बोलताय? हो, आमचं सुशांत चांगला आहे. हवं तर तुम्ही थोडा वेळ घ्या, विचार करायला. अरे आनंद, तुझा सुशांत कसा असेल ते तुझ्यावरून समजते आम्हाला. वेगळा विचार करण्याचं गरजच नाही. ह्या घरात आपली मुलगी सून म्हणून आलेली कुठल्या बापाला नाही आवडेल रे. पण माझा नाईलाज आहे. असं का बोलताय? माझ्या मुलीचा एका मुलावर प्रेम आहे आणि कालच मी त्याच्या लग्नाला परवानगी दिली होती. चुकीचा बोलता आहेस तू. तिला खरं बोलताय. हो, ती माझ्याबद्दल बोलली. माफ करा ना, माझ्या पोरीच्या निवडीवर माझा पूर्ण विश्वास आहे म्हणून त्याला मी परवानगी दिली होती. त्याचा काहीतरी गैरसमज झाले त्याचा. अरे गैरसमज तर तू करून घेतो आहेस. शट हरामखोरा. सुशांत, एक मिनिट. हो, तुझं काय झालं ते बोल. दादा, दिनानाथने आपल्या लग्नाला परवानगी दिली आहे. म्हणजे माझ्या आणि अमिता. हरामखोरा. जर तुम्हाला खरं वाटत नाही, पहा. बरं, दादा.
श्यामवे राणे राजेश के नायकान ₹500 दिला त्यांनी येऊन सुधार करतो राजेश तुका वर निरंकार देव सगळ्यात बऱ्यातलं बरं करेल थँक्यू व्हेरी मच
सुशांत बरोबर लग्न लावून दिलं माझं. साप गरळत असतो आणि नितेश हा सापाचा अवलादीचा हे मला माहित होतं. ज्या दिवशी तो इथे आला होता त्याच वेळी मला शंका आली होती. त्याच्या त्या नजरेच्या कटाक्षातून तो नीच असल्याचा ग्वाही देत होता. राहिला प्रश्न तुझ्यावरचा विश्वास होता, तो पण मला ठेवायला हवा होता. कारण सुशांतच्या डोळ्यावर मला पूर्ण भरोसा होता. फक्त त्यावेळी मला थोडा कटकरावा योग्य वाटला. असा आहे ना म्हणता, कुठल्याही विचार करण्याआधी थोडा काळ जाऊ द्यायचं असतं. म्हणजे विचार करायला थोडा वेळ मिळतो आणि निर्णय घ्यायला सोपं जातं. दादा, केवढी अवघड गोष्ट तुम्ही सोपी करून दिली. तुमच्या ठिकाणी जर दुसरं कुणी असतं तर आमच्या आयुष्याचं चित्र काही वेगळंच असतं. आयुष्यातले निर्णय समजदारीने घेतले तर लग्नात सोपं जातं. अन्यथा आपण माझी ठरलेली आहे म्हणून समोर जे दिसतंय त्याचा फरक खोटा आहे न विचारता त्याचा निर्णय घ्यायचा नसतो. आयुष्य हे स्वतःचं असू या दुसऱ्याचं, त्यासाठी खेळण्याचा कुणालाही अधिकार नाही आणि तो हरामखोर तुमच्या आयुष्याची खेळायला निघाला होता. जेव्हा त्याने आमचे फोटो आम्हाला दाखवलेत ना, माझा तर विश्वासच बसला नाही होता ना. फोटो कसले ते फसवणूक होती ती. तो किती स्मार्ट होता हे करण्याचा त्याचा मोठा प्रयत्न होता. असे फोटो दाखवून कोणी लगेच त्यावर विश्वास ठेवले असं त्या मूर्खाला कळू नये यात त्याची लायकी कळते. आम्ही फेसबुकवर प्रोफाईल म्हणून चांगले चांगले फोटो ठेवतो आणि त्याचाच हे हरामखोर फायदा घेतात. आता पाहिलंच ना, तुझ्या फोटोशी त्याचा फोटो जोडला आणि तुला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. असे कित्येक मुली बदनाम होत असतील. म्हणून या स्पेशल साईटचा जरा वापर जपून करायला हवा. खास करून मुलींनी त्याची काळजी घ्यायला हवी. घेतली पाहिजे, पण हल्ली मुली कोणी घेतच नाही होत आता काळजी. आमच्यासारखे काही मूर्ख मुली असतात. पण काळजी घ्यायला पाहिजे. घेतली पाहिजे पण कोणीच घेत नाही मिस्टर आनंद. चांडाळा परत आला. नीता, तू जा, मी आहे ना इथे. दादा हा नीच माणूस. तुला काम सांगितलंय ना. हा हे बोल, काय झालं तुझं? अरे काय हो, अरे मित्र आहे तुझा. तुला 4 दिवसांना माझं लग्नाचं निमंत्रण घेऊन आलं नाही तुझ्याकडे. आला असता तर रकलला नसता तुला. जास्त बोलतो आहेस तू आनंद. कमी बोलायचं असं वाटत असेल तर बोल. कसं बोलायचं ते तुझ्या पद्धतीने की माझ्या पद्धतीने? अरे कसं आहे बघ, मला काहीच फरक पडत नाही. कसं बोलायचं ते विचारलंय मी तुला. ठीक आहे, तुझ्या पद्धतीनेच बोल. हो बस, चहा वगैरे घे ना. हीच पद्धत आहे आमची. गेली चहा तुझी ती खड्ड्या. आला ना आपला अवकाटीवर. हे अवकात काढायचं नाही आपण. काढायला भाग पडलास तू. आता खालीच आहे ना, दाखव तुला माझी आवडा. आणखी काय दाखवणार आहेस तू? केव्हा दाखवली आहेस? अजून वेगळी काय दाखवणार आहे? सुरुवात आहे ती आनंद. अरे सुरुवात कर, शेवट म्हणून तू खूप मोठी चूक करतो आहेस. सहज चुका करायला आनंद कधी घाईने निर्णय घेत नसतो आणि घेतलेला निर्णय योग्य कसं ते करायचा सिद्ध करायचा प्रयत्न करतो. तेव्हा आनंद कडून चुका होणं असंभव. आनंद, स्वतःच स्वतः कौतुक करणं खूप मस्त जमतं तुला. मी स्वतःच कधी करत नाही आणि दुसऱ्याचं तर नाहीच नाही. मग हे काय करतो आहेस तू? एका भयंकर माणसाची माझी ओळख दाखवतो आहे. आनंद, वर वर दिसणाऱ्या आनंदवर जाऊ नको. जर संयम सुटला तर हात उठला आणि हात उठला तर तू दुनियेतून उठला. आईच्या गावात आणि माराच्या गावात. पण बाकी बदलून तुला अरे आनंद. पण आणि ते तुला कोण वाटलं रे? सांगतो तुला बस इथे. अरे तू काय सांगणार मला? मी जे सांगतो आता ते ऐकून घे. मला माझ्या नावाच्या कमेंट करून तू मला 2 दिवस लॉकअपमध्ये टाकला. आता मला काहीच फरक पडला नाही. हे तू
आता लक्षात घे. 2 दिवस काय 2 वर्ष तरी साडलास ना तू तुझ्यासारखा बेअक्कल माणसाची तरी अक्कल येणार नाही हे मी ग्रहित करूनच आहे. गुड. म्हणजे आता तू माझं अर्ध काम सोबत केलं आहे आणि हा पुढचा प्रवास तुझा खूप अवघड असणार आहे. हे ग्रहित करून घे. कारण तुझा जगणं पण मुश्किल करून टाकणार आहे. एवढं सोपं वाटलं काय तुला? अर्थात कारण तू मला लोकांमध्ये टाकून मला अपमानच नाही केलं. मला दुखावलं आहे. मोकाट सुटलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करायचा असतो तो मी केला. आवर घाल स्वतःला नाहीतर आता बंदोबस्त नाही शेवट करून टाकेल तुझा. अरे तेवढी संधी देत नाही मी कोणाला. माझ्या वाटेला जाऊन तू खूप मोठी चूक करतो आहेस तेव्हा अजूनही शाणा हो. एक मौका देतो तुला. अरे मौका देऊन मी धोका कधीच पत्करत नाही आहात ते. आम्ही तर अरे माझे एकत्र असलेला फोटो दाखवून सुद्धा तू त्याचं लग्न लावून दिलं. हे बरं नाही केलंस तू. चांगल्याच गोष्टी करतो मी. हे दोघं एकमेकाशी जीवापाड प्रेम करत होते म्हणून त्यांना एकत्र आणणं गरजेचं होतं. अरे त्याने तर धोका दिला आहे मला. धोका तर तू देत होता त्यांना फोटोग्राफ समोर. अरे खरं ते सांगत होतो. फोटो सिद्ध करत होतास तू आणि त्याच वेळी माझ्या लक्षात आलं होतं. पण तेव्हाच का बोलला नाही रे? बोलण्याची नाही तर करण्याची वेळ होती ती आणि तेच केलं मी मला काय करायचं होतं ते. आणि एवढं तुला काय दुसरं सांगायला हवं काय? हा मी तुला एक नमुना दाखवतो. अरे हे कसं शक्य आहे? माझं बहिणीचं आणि वेदांचं एकत्र फोटो हे कसं साधं झालं? जसं तुला साथे झाला तसं हेही साथे झालं. आता हे मी फेसबुकवर अपलोड करणार आहे. अरे तसं काहीच करू शकत नाही तू. एवढं केलं तर हे पण करू शकतो. हे स्वतः वेदांनी सांगितलं तुला धडा शिकवण्यासाठी. हेच केलं होतं ना तू अमिताच्या बाबतीत. अरे तुम्हाला काय वाटलं हे टेक्नॉलॉजीचा खेळ फक्त तुम्हालाच खेळता येतं. डोक्यात नेगेटिव्ह गोष्टी भरल्या आहात तेव्हा नको त्या गोष्टीवर तुम्ही डोका लावणार. कोणाचा फोटो मिळवणार काही कठीण नाही आहे. फेसबुक ओपन करा नाव सर्च करा हवं ते फोटो घ्या आणि करा काय करायचं आहे ते. तुमच्या बाबाचा माल नाही का? अरे या सगळ्यातच कुणावर काय परिणाम होईल याचा थोडा तरी काळजी करा. असं वाटत नाही का तुम्हाला? अरे अशा सोशल मीडियाचा वापर योग्य उपयोगासाठी करा. मुलींना मतदान करण्यासाठी नाही नाहीतर एक दिवस कर्माने मरा. बस बस झालं आनंद. खूप अपडेट केला तू मला. तू बोलला आणि मी ऐकलं. ऐकून घेतलं म्हणजे असं समजू नको की तुला मला सगळं पटलं. अजून एक गोष्ट सांगतो तुला आणि ते सहजासहजी हार मानणारे आहे. तुला बर्बाद करायचं असं डोक्यात घालून घेता तुला बर्बाद करणं सोडे. एक मिनिट. माझी या बर्बादीची भाषा करतो आहे ठीक आहे. माघार घेऊ नको पण एकच फॅमिलीला मध्ये आणू नको नाहीतर बदनाम करण्याची स्वप्न राहिली दूर तसं विचार पण करण्याची तुला वेळ देणार नाही. गेट आउट. आईच्या गावात आणि बाबाच्या भावात आता ते खूप मजा येईल. कशाला आला होता इकडे? असं बोलायचं नाही. मग त्याच्यात आणि आमच्यात काय फरक असणार? सॉरी दा. अमेरिकेला जायची तयारी झाली का? हो ना झाली. पाटा बाहेर जायला मित्र म्हणून खूप आनंद झाला असेल नाही का? या सजीचं सोनं करा. हो दादा नक्कीच. आणि सुशांत आला नाही. हो आलाय. थोड्या वेळापूर्वीच आलाय. फ्रेश होतो आहे. बस ना तू. हा ओके. येईल तो. हो बरं.
खेळतात रे बाबा, याला काय मच 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 मच. अरे वेदांत, तू केव्हा आलास? थोडाच वेळ झाला. तुझं ते दौलत महाशय म्हटला, मस्त पुराण सांगितलं. जी तू काय बोलायचं थांबला नसेल आणि तुला काही बोलायलाच नको, होय ना? अगं हो ना. असा माणूस आहे रे बाबा, अजून थोडा वेळ बोलला असता ना. कारण मी तुला सांगू, मी वेळा झालो असतो का काय तू बोलतो मच मच मच. अरे एवढं पण काही नाही हा, एवढा काही त्रास होत नाही. अरे बा, बरोबर आहे. तुमचा घरचा सदस्य त्याचीच बाजू घेणार तू, हे बरोबर आहे. गप रे, तू सारखं सारखं त्या दौलतचा विषय काय काढतोयस? बरं बाबा, दौलत ना बाजूला ठेवूया. बरं हा, सांग, प्रवास कसा झाला? प्रवास तर एकदम मस्त झाला. होणारच. सुशांत बरोबर असला ना, हे अमिता, सुशांत बरोबर असला ना, प्रवास सुरळीत, एकदम मस्त. काय मॅडम, लाजतेस काय? अरे कधल्या, तुला माहिती आहे ना, मग कशाला विचारतोस? फॉर्म्युलेट्स केली. फॉर्मॅलिटी. पण काय? बरं, मला सांग तू केव्हा आलास? हे पण फॉर्म्युलेट्स नाही, सिरियसली विचारते मी. काय? हे बघ, तू लग्नाचा विचार कधी करणार आहेस बरं? हे बघ अमिता, मी लग्नाचा विचार ना डोक्यातून ठरवून ठेव. का बरं? का म्हणजे आता ते नको त्या भानगडीत कोण पडणार, लग्न वगैरे हे ते. भानगड? अरे लग्नासारख्या पवित्र बंधनाला तू भानगड म्हणतोस? ते मला काही माहित नाही. मी लग्न करणार नाही हा विचार केलेला आहे. कारण माहित आहे काय, मला आता माझं कॅरियरचं बघायचं. अरे अजून काय तू करिअर करणार आहेस? पोस्ट ग्रॅज्युएट तर झाला आहेस ना? तर आहे ना? शिवाय नोकरी देखील खूप चांगली आहे. तरी सुद्धा लग्न करणार नाही म्हणतोस? तरी सुद्धा लग्न करायचं हवं असं वाटत नाही मला. मी एकदा असं नाही म्हटलं असतास तर पटलं असतं. काय पण लग्न करणारच नाही, मला लग्न करायलाच नको, याचा अर्थ काय बरं? वेदांत, मी काय विचारते तुला? हे बघ वेदांत, अरे हा काय वेडेपणा लावलायस तू? अगं वेडेपणा मध्ये काही नाहीये. मग काय आहे ते? मग स्वतःला का छळतोयस तू? आणि त्या निकिताला कशाबद्दल छळतोयस तू? मी कुठे चालतोय? मग मी निकिताला कधी छळलं नाही. तिला टाळतोयस ना तू? अरे निकिताला टाळतोयस का? मी कुठे टाळतो तिला? अरे लग्नासाठी विचारलं ना तुला तेव्हा? हो. मग हो काय म्हणतोस तू? रीता, तुला ना एक साधा प्रश्न विचार. तुषारशी तू काय लग्न केलंस? का म्हणजे? आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो म्हणून लग्न केलं. हे होतं ना प्रेम? हो. झालं. हीच गोष्ट पुरेशी असते. लग्नासाठी ही गोष्ट पुरत असते. मना जुळले, एकमेकावर प्रेम केलं आणि वैवाहिक जीवन एकदम सुखात जातं नाही का? आणि या जगात ना एकट्या पसंतीला फारसं महत्व नाही. एक मिनिट, म्हणजे याचा अर्थ तू निकिताला पसंत करत नाहीस? मी कुठे म्हटलं नाही पसंत करतो. मैत्रीण म्हणून निकिताला मी पसंत करतो आणि त्याच्या पलीकडे मी कधीच त्याच्या अशा नजरेने बघितलं नाही. आणि मैत्रीण म्हणून मी पसंत करतो तेवढंच. अरे मग
तू केला असती? सुशांतवर तुझे प्रेम होते आणि सुशांत बरोबर तुझं प्रेम नव्हतं आणि तुला कोणी सांगितलं सुशांत बरोबर लग्न कर, तू केली असतीस का? नाही अमिता, कारण एकतर्फी प्रेम होता आणि माझंही तसंच आहे. ती खूप चांगली आहे, पण मी त्याच्यावर विचार करू शकत नाही. खरं तुझं प्रेम अमितावर. असं काही नाही. हा अरे सिद्धार्थ सगळं काही सांगितलं. अरे वेडा आहे तो. मग तसं काहीच नाही अमिता. कुणी सांगितलं? काय बोलतोय? वेडा आहे. त्याने सगळं काही सांगितलं मला, पण खरं काय आहे ना ते तू मला सांग. ते काय यार, तू किती पकवते आहेस ग. मी तुला विचारते, पकवत नाही. अगं असं कठीण प्रश्न विचारू का मला? अरे नाही विचारत. मग सांग बरं, तू लग्न कधी करणार आहेस? नाही विचारतो म्हणते आणि परत तिकडेच येते. परत तोच प्रश्न कसा आला? अरे खूप सोपा प्रश्न विचारलाय मी. हा सकाळपासून धाव असतो. काम करेल का? त्या दौलतला पाहू, तो परवडला मग. किती पकवतेस यार. मी अरे ही पडली असती म्हणून अरे पकडलं मी तिला. अरे तू केव्हा आताच रे थोडा वेळ की अमिता या महाशयाना काय कॉफी वगैरे विचारली की नाही? अरे बस सर. सॉरी, आलेच मी कॉफी घेऊन. अरे मॅडम बस पॉझिटिव्ह नको. बस यार कॉफी वगैरे. सुशांत, बघितलंस हा कसा बोलतोय ते? अगं मस्करी केली, एवढं मस्करी केली यार. तुम्ही आज येणार होता हे माहित पडलं, म्हटलं विचारून येऊया कसा झाला प्रवास वगैरे आणि आलो. अरे आम्ही विचारलं का तुला, तू का आलास म्हणून? तुम्ही दोघं ना बोलायला ऐकत नाही रे बाबा. चल बरं येतो मी. ओके. ए बघ घालवायचंच हाच विचार होता तुला कधी. बरं जाऊ दे तुझं टेबल आहे साल्या. रागवलेस का माझ्यावर? कुठल्या टेबलने वाटतं तुला रागवलं म्हणून? अरे तू जेव्हा आलास ना तेव्हा खरंच मी पडले असते रे, आणि वेदांतने मला फक्त सावरलं. तेव्हा तू आलास. हा मग काय झालं त्यात ते सांग. तुझा गैरसमज तर झाला नाही ना? कमॉन अमिता, अगं वेडी आहेस का तू? असं विचार करायचा का आपण? ज्याचा विचार मनात पण येत नाही ते तू माझ्या डोक्यात का घालते आहेस? आणि मला एक कळत नाही हा. आणि मी असा विचार करणार हे असं तुझ्या मनात कसा विचार आला? आपला प्रेम इतकं कमजोर आहे का अमिता? सॉरी ना. आपल्या प्रेमाच्या आधी काय असेल तो एकमेकावर असलेला विश्वास. म्हणूनच आपण जीवापाड प्रेम करतो ग. खरंच जीवापाड प्रेम करतो आपण. मी तर करतो.